आपल्या भागाच्या पंचायत समितीच्या सदस्य माननीय सौभाग्यवती अनघाताई अशोकनाना घोडके, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली आहे ते तालुक्याचे युवा नेते अमित शेठ बेनके। या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या माध्यमातून ही विकास कामं प्रामुख्याने मंजूर झाली ते आपल्या भागाचे जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष माननीय पांडुरंगरावजी पवार, त्याचप्रमाणे आपल्या गावच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती लताताई संभाजीशेठ चव्हाण, आपल्या गावचे उपसरपंच। थोडासा उशीर झाला आहे, सभापतीसुद्धा थोडी घाई करायला लागले, त्यांनी बोलायचं टाळलं, परंतु या माध्यमातून अनेक दिवसाचं तसं बघितलं तर संभाजीशेठ बोलायचं राहिले, कारण मागच्या काही दिवसापूर्वी या ठिकाणी निलेश शेटलामकडेंचं नाव घ्यायचं राहिले, सॉरी, दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा आपल्या गावामध्ये भूमिपूजन आणि उद्घाटनाचा समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला होता। त्यावेळी साहेबांना घाई असल्यामुळं बरीचशी मंडळींची नावं त्या ठिकाणी कट झाली, परंतु पारगाव गाव हे अगदी आपण भाऊ ज्या पद्धतीनं त्या पद्धतीनं, परंतु मी संभाजीशेठना नेहमी म्हणतो की तुमच्या गावाकडून बरंचसं काहीतरी शिकण्याजोगं आहे आणि या माध्यमातून राजकारण शिकावं तर ते पारगावमधून, अशी सुद्धा म्हणजे माझं तर नक्की खात्रीशीर मत आहे, कारण वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून आपण मंडळी काम करत असतो, परंतु ग्रामपंचायत असेल किंवा निवडणुकीच्या माध्यमातून ज्यावेळी आपल्याला एखाद्याला सामोरं जायचे त्यावेळी कशा पद्धतीनं विचारपूर्वक, जे की आम्ही मागच्या 10-20 वर्षापासून पारगावकडे बघतोय आणि अशा पद्धतीच्या तुमच्या वर्तणुकीमुळं शेजारी सुधारायला लागले अशी परिस्थिती म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। कारण राजकारण जर नुसतंच आपण राजकारण करत बसलो, पवारसाहेब राष्ट्रवादीचे आणि आमका पक्षाचं म्हणून जर हे करत राहिलो तर गावामध्ये विकास कामं होत नाहीत, परंतु सत्ता देताना सुद्धा कोणाकडे द्यायची ही मागच्या 10 वर्षापासून मी बघतोय की पारगावची ग्रामस्थ मंडळी, त्यामध्ये पाटील बाबा असतील किंवा गिनभाऊदादा असतील, देवराम शेठ असतील, सगळीच मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने विचारविनिमय करून तुम्ही गाव कुणीतरी हलतं ठेवायचं म्हटले, परंतु अतिशय ही मंडळी खरी गाव हलतं ठेवतात असं माझं प्रामाणिक मत आहे आणि त्या माध्यमातून मग जो माणूस अतिशय चांगल्या पद्धतीनं सक्षमरित्या गाव चालू शकेल अशाच माणसाच्या हातामध्ये गाव दिलं पाहिजे, या बाबीवर मात्र तुम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी ठाम असता। आणि या माध्यमातून पवारसाहेबांच्या 2 वर्षापूर्वीच्या 1.5 वर्षापूर्वीच्या निवडणुकीनंतर त्यांनी आपल्या पूर्व भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, पक्ष संघटनेच्या माध्यमातून अतुल शेठच्या नेतृत्वाखाली सर्व मंडळी काम करत असताना कामांचा झपाटा त्या ठिकाणी सुरू केलेला आहे। प्रत्येक गावामध्ये कोट्यवधी रुपयाची विकास कामं होतात आणि जी मंडळी संभाजीशेठ तुम्ही सांगितलं की सगळ्यांनी सांगा आमच्या विभागामध्ये हे काम करायचं हे तुम्हाला, परंतु त्यांना अगोदरच बऱ्याच गोष्टींची त्या मानानं कल्पना असल्यामुळं ती कामं झपाट्यानं मंजूर व्हायला या ठिकाणी मदत होते आणि अशा पद्धतीनं मग ज्यावेळी आपण फक्त या इलेक्शनपुरता किंवा याच्यापुरता म्हणजे विकास कामांपुरता आपण विचार करतो, आज आपली परिस्थिती जर बघितली तर होऊ घातलेल्या काही दिवसांमध्ये पुढच्या काळामध्ये इलेक्शन लोकसभा किंवा विधानसभेच्या त्या ठिकाणी होणार आहेत आणि मग अशा पद्धतीनं आपण ज्या माणसाच्या माध्यमातून, ज्या पक्षाच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये कामं होतात, कामं केली जातात, तो पक्ष किंवा त्या विचाराच्या पाठीमागं आपण राहिलं पाहिजे ही एक वृत्ती माणसाच्या मनामध्ये, आणि आज आपण सगळेच माणसं त्या पद्धतीचा विचार करायला लागले, कारण आपण जर बघितलं तर मागच्या 5 वर्षामध्ये आपण वेगळ्या पद्धतीच्या शक्ती त्या ठिकाणी सत्तेमध्ये आल्यामुळं आपले लोकांचे प्रामुख्याने किती हाल झालेत। आजही शहरामध्ये आपण जर गेलो कुठल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचं बरं चाललं आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं, परंतु त्या बाबीमध्ये प्रामुख्याने विचार होणं ही काळाची गरज आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। आज आपल्या पारगाव गावामध्ये विकास कामं होत असताना आपण सकाळ रिलीफ फंड असेल किंवा अनेक माध्यमातून त्या ठिकाणी ज्यावेळी कामं करतो त्यावेळी तरुण पिढीसुद्धा, ज्यावेळी तरुण पिढी ज्या गावामध्ये ॲक्टिवेट होते त्या गावाचा नक्कीच विकास होतो। तुम्ही सांगितलं की तरुणांमध्ये पण ते कुतूहलापोटी असेल किंवा त्यामध्ये पुढच्या काळाचा कुठंतरी ओघ घेण्याच्या म्हणजे हे घेण्याचा प्रयत्न म्हणून एखाद्या वेळी एखाद्याकडून जरी चूक झाली असेल, परंतु
खऱ्या पद्धतीनं तुम्ही ज्यावेळी काम करता किंवा एखाद्या कामाच्या ठिकाणी तुमचं काम चालू असतं त्या ठिकाणी उभं राहणाऱ्या लोकांची संख्या जर बघितली तर ही लोकजागृती किंवा जनजागृतीच्या माध्यमातून ही तरुण पिढीच ते काम करू शकते असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण गाव कारभार चालवाल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये किंतु अगदी थोडासुद्धा किंतु नाही. आपण याच पद्धतीनं गाव कारभार चालवल्यानंतर 5 वर्षानंतर पारगावचं स्वरूप आणखी जे आजपर्यंतच्या सर्व सरपंचांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून जे हे केलेलं आहे त्यामध्ये आमूलाग्र बदल आपण कराल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये खात्री आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला होऊ घातलेल्या विकास कामांच्या करता आणि पारगावच्या उज्ज्वल भवितव्याकरता मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द या ठिकाणी पूर्ण करतो. धन्यवाद.